अखिल भारतीय किसान मंचनं अमरावतीमध्ये प्रधानमंत्री मोदींविरोधात पोस्टरबाजी केली। पंतप्रधान मोदी गॅरंटी असा नारा देतात। शेतकऱ्याच्या मालाची गॅरंटी कधी घेणार असा सवाल पोस्टरच्या माध्यमातून विचारण्यात आलाय। ज्यांनी आमच्या शेतमालाची माती केली त्यांना मातीत गाडल्याशिवाय राहायचं नाही अशा आशयाचे बॅनर संपूर्ण शहरात लावण्यात आले। हिमाचल प्रदेशमध्ये सत्ताधारी काँग्रेस पक्षाला जोरदार झटका बसलाय। राज्यसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार हर्ष महाजन विजयी झाले। सत्ताधारी काँग्रेसच्या आमदारांनी महाजन यांच्या बाजूने क्रॉस वोटिंग केलं आणि त्यामुळे काँग्रेस उमेदवार अभिषेक मनु सिंघवी यांना दारुण पराभवाचा सामना करावा लागला। मुंबईवर पाणी टंचाईचं संकट असताना पाण्याची कशी नासाडी होती याचा व्हिडिओ आदित्य ठाकरेंनी एक्सवर शेअर केलाय। मुंबईतील डिवायडरमध्ये लावलेल्या झाडांना पाणी घालण्याचं काम कंत्राटदारांना देण्यात आलंय। मात्र कंत्राटदाराचा हा माणूस झाडांना पाणी घालण्याऐवजी टँकरमधल्या पाण्याची चक्क नासाडी करतोय। अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस या व्हिडिओमधून दाखवण्यात आले। शिवसेनेनं बुधवारपेठ मेट्रो स्थानकाचं नामांतरण केलंय। कसबा पेठ असं नवं नाव देण्यात आलंय। कसबा मतदारसंघातल्या संतप्त शिवसैनिक आणि स्थानिक नागरिकांनी बुधवारपेठ मेट्रो स्टेशन बोर्ड तोडून आज शिवसेना शहर प्रमुख संजय मोरेंच्या हस्ते कसबा पेठ स्टेशन असा बोर्ड लावला। अकोला जिल्ह्यामध्ये अवकाळीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले। जिल्ह्यामध्ये झालेल्या अवकाळीचा गहू, हरभरा, भाजीपाला, ज्वारी आणि फळबागांना फटका बसला। त्यामुळे आमदार रणधीर सावरकरांनी नुकसानीचे पंचनामे तात्काळ करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले। अहमदनगरमधल्या शिर्डी, नेवासा, श्रीरामपूर तालुक्यासह अनेक भागात अवकाळी पावसानं हजेरी लावली। जिल्ह्याच्या अनेक भागात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला। यामध्ये गहू, हरभरा पिकांसह फळ पिकांचं मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे। अचानक पावसाला शेतकरी त्यामुळे हवालदिल झाले। अहमदनगरमध्ये अवकाळी पावसानं हजेरी लावली। विजांच्या कडकडाटासह पाऊस झाल्यानं शहरातला वीज पुरवठा खंडित करण्यात आला। पावसामुळे जिल्ह्यातल्या ज्वारी, कांदा, गहू पिकाला फटका बसण्याची शक्यता आहे। सोलापूरला अवकाळी पावसाचा तडाखा बसलाय। बार्शीच्या श्रीपत पिंपरीमध्ये वादळी वाऱ्यामुळे द्राक्षबाग भुईसपाट झाली। एका शेतकऱ्याची 2 एकर बाग वादळी वाऱ्यानं आडवी झाली। ऐन काढणीला आलेल्या द्राक्षबागेला वादळी वाऱ्याचा फटका बसला त्यामुळे शेतकऱ्यांचं लाखोंचं नुकसान झालं। धुळे शहरासह जिल्ह्यातल्या काही भागामध्ये अवकाळी पावसानं हजेरी लावली। वादळी वाऱ्यासह पाऊस आल्यानं रब्बी पिकांचं मोठं नुकसान झालं आणि अचानक पाऊस आला त्यामुळे नागरिकांची सुद्धा चांगलीच तारांबळ उडाली। नाशिकच्या मनमाडसह मोहेगाव, बेसगाव तसेच चांदवड तालुक्यातल्या पूर्व भागाला अवकाळी पावसाचा तडाखा बसला। काढणीला आलेला गहू, हरभरा आडवा झाला तर कांद्यासह रब्बी पिकांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालंय। आधीच दुष्काळी परिस्थिती आणि त्यामध्ये अचानक आलेल्या पावसानं होत्याचं नव्हतं झाल्यानं बळीराजा आणखी हवालदिल झालाय।